नमस्कार मंडळी, दीपेश टुडे ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आज आपण एका अशा सत्य घटनेबद्दल बोलणार आहोत जी की एकदम सिनेमॅटिक आणि ॲब्सोल्यूट सिनेमा आहे. एकदम सत्य घटना आहे. त्या घटनेमध्ये तुम्हाला प्रेम, प्रेमातली आग, सस्पेन्स, त्याचबरोबर ॲब्सोल्यूट प्लॅनिंग, जसे की तुम्हाला वाटणारी नाही ही सत्य घटना आहे. प्लॅनिंग अशी की एखाद्या पिक्चरलाही लागली अशी प्लॅनिंग केली आहे आणि प्लॅनिंगच्या नंतर एक मर्डर पण आहे. अशी एक घटना आहे ज्यामुळे सगळे थक्क होते. मी तर थक्क झालेला आहे या गोष्टीने. तर ऐकूया आपण काय घटना आहे ते पूर्ण ऐका, कारण या गोष्टीमध्ये सस्पेन्स फार मोठा आहे. तर घटना आहे सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ नावाचे एक गाव आहे. गाव आहे हा, लक्षात ठेवा, गावाची घडलेली घटना आहे. त्या गावात एक किरण सावंत आणि नागेश सावंत नावाचे पती पत्नी राहत होते. चांगला संसार चालला होता. 2022 यांचे लग्न झालं होतं. जवळपास 3 वर्षाचे लग्नाला पूर्ण होत आलेले होते. व्यवस्थित संसार चालला होता. घर पण त्याचं चांगलं होतं. संपत्ती वगैरे व्यवस्थित होती. घरी शेत होतं. तो एक हॉटेल मालक होता नागेश सावंत. किरण दिसायला फार सुंदर होती. बघता क्षणी वाटेल की तुम्हाला ही मुलगी असं काही करेल, इतकी सुंदर मुलगी होती. मग चलत चलत 14 जुलै ची पहाट उजडली. पहाटे पहाटे एक जण नागेशच्या घरी आला आणि म्हणला की तुमच्या कळब्याच्या गंजीला आग लागली. नागेश घाबरला. पटकन तो उठून निघाला, पण निघता निघता त्याच्या असं लक्षात आलं की आपली बायको किरण आपल्या जवळ नाही. तो गेला जागेपर्यंत पूर्ण कडबा जळाला होता. जवळपास कडबा जळाल्यानंतर त्यामध्ये एक बॉडी दिसली, म्हणजे मृतदेह दिसली, आणि तोही एका महिलेचा. एकदम लक्षात आलं आपल्या घरी किरण पण दिसत नव्हती. बघितला, घरी आसपास शोध केला, पण किरण कुठं दिसेना. तिच्या मनात शंका आली की ही किरणच असावी, आणि ती शंका आणखी पक्की झाली. का? कारण त्या मृतदेहाजवळ एक मोबाईल होता आणि ती मोबाईल होता किरणचाच. मग सर्वत्र बातमी पसरली की किरणनं आत्महत्या केली, किरणनं आत्महत्या केली. ही बातमी किरणच्या माहेरी पण पोहोचली. किरणचे आई वडील आले. किरणच्या वडिलांना विश्वासच बसेना की आपली मुलगी आत्महत्या करू शकते. किरणच्या वडिलांनी म्हटले ही आत्महत्या नाही, ही खून आहे, आणि या खुनाचा आरोप घातला किरणचा पती म्हणजे नागेश सावंत. नागेश सावंत पहिलाच दोघाचा डोंगर कोसळला होता. त्यामध्ये त्याच्यावर आरोपही झाला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याबरोबर त्याच्या घरच्यालाही जेलमध्ये टाकलं. पण नागेश काही आरोप कबूल करला. पण कारण नागेशने हा आरोप म्हणजे हा खून केलाच नव्हता, तो कसा कबूल करेल. मग पोलिसांनी डबल चौकशी सुरू केली. आसपास जवळपास सगळीकडे चौकशी केली किंवा ज्यावेळेस कडब्याच्या गंजीला आग लागली त्यावेळेस कुठे आरडाओरड झाली का. पण आसपासच्या लोकांनी म्हणले आम्हाला तर असं काही ऐकू आलेलं नाही, कारण जेव्हा एक व्यक्ती जळते त्यावेळेस आरडाओरड तर होणारच. मग ह्यांची शंका पक्की झाली की हे त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. पण त्यावेळेस जो मोबाईल तिथं जळालेला होता त्या मोबाईलची चौकशी सुरू झाली. पोलिसांनी त्यांचा CDR काढला. त्या CDRच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की किरण एका व्यक्तीला वारंवार बोलत होती आणि शेवटचाही कॉल तिनं त्याच व्यक्तीला केली होती. इथून नीट ऐका, कारण खरा सस्पेन्स आता इथून पुढे सुरू आहे. एकदम थ्रिलर पिक्चर टाईप. मग तो शोध त्या ज्या व्यक्तीला फोन केला होता तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं निशांत सावंत. आणि तोच व्यक्ती जो होता, जो ती घरी त्याच्या नागेशच्या घरी आला होता, तो तुमच्या कळब्याच्या गंजीला आग लागली. तो निशांतला पोलिसांनी पकडलं आणि निशांतला विचारलं, चौकशी सुरू केली, पण निशांत काही बोलेल. मग पोलिसांनी आपल्या भाषेत त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस तो पोपटासारखा बोलू लागला आणि पोलिसांनी म्हटलं की तुला आम्ही किरणच्या खुनाच्या आरोपात अटक करू. नागेश म्हणला किरणचा मी खून केलेलाच नाही, कारण किरण जिवंत आहे. ऐका, पण आज मी सत्य सुरू झालं, किरण जिवंत आहे. त्यावेळेस पोलिसांनी म्हणाला फोन किरणला व्हिडिओ कॉल कर. खरंच त्याने किरणला व्हिडिओ कॉल केला आणि समोर किरणच बोलली. किरण बोलली आणि त्या जागी जाऊन बघितले पोलिसांनी. किरण त्यावेळेस घराच्या आसपास कुठेतरी होती. तिथून तिलाही उचललं, दोघांनाही अटक केली. किरण जर जिवंत होती तर मग जळालं कोण, हा सस्पेन्स पुन्हा झालेला आहे. मग पोलिसही परेशान झाले, किरणचे वडीलही परेशान झाले की आपली मुलगी अशी कशी करू शकते.
ह्याचं निष्पन्न असं झालं की निशांत आणि किरण यांचे प्रेम संबंध होते आणि हा निशांत म्हणजेच किरणचा चुलत दीर जवळपास. यांचे प्रेम संबंध एवढे वाढले की दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते आणि ह्या दोघांना तर एकत्र राहायचं होतं. मग हा त्यांनी प्लॅन कसा रचला पहा. त्यांनी प्लॅनिंग असं केला की जवळपास त्याच्या किरणच्या माहेरी कळू किरणच्या सासरी कळू आणि जगाला पण यांच्या अनैतिक संबंधाबद्दल काही धागादोरा लागू नये यासाठी हा प्लॅन रचलेला. सर्वजण थक्क झाले की जळाली ती करून. तर यांची प्लॅनिंग अशी होती की जवळपास सगळ्या जगासमोर असं दाखवून द्यायचं होतं की किरणनं आत्महत्या केली. किरणनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या माहेरी काही वाटणार नव्हतं, सासरी काही वाटणार नव्हतं आणि या दोघांना तर एकत्र राहत होतं अशी प्लॅनिंग होती. पण ही प्लॅनिंग फक्त मोबाईलमुळे ओळखाली. कारण कसं आहे, चोर कितीही शहाणा असला तरी एक तरी चूक करतो असं म्हणतात आणि ते खरंच आहे. त्या मोबाईलच्या CDR-मुळे म्हणजे त्याच्या कॉल हिस्ट्रीमुळे हे सर्व काही पोलिसांच्या ओळखीला आलं. मग नागेशला विचारले की तुम्ही काय काय केलं, कसं कसं केलं. त्यावेळेस नागेश बोलू लागला की आमचे खूप दिवसापासून प्रेम संबंध होते आणि आम्हाला एकत्र राहायचं होतं आणि नागेशलाही काही कळू द्यायचं नव्हतं आणि किरणच्या घरी माहेरही काही कळू द्यायचं नव्हतं. त्यावेळेस मग यांनी असं केलं की त्यांचं आत्महत्येचं दर्शवायचं की किरणनं असं आत्महत्या केलेली आहे. मग तो एका बॉडीच्या शोधामध्ये होता की एका महिलेची बॉडी भेटावी आणि ती आपण जाऊन किरणनं आत्महत्या केली अशी दर्शवावी. पण त्याला बॉडी काही भेटेना. शेवटी पंढरपूरला तो बॉडीसाठी गेला पण त्याला एक महिला अशी सापडली. तिची महिला जवळपास मतिमंद म्हणजे होती, वेडसर असल्यासारखी होती. त्या महिला जवळपास ती पितृवियोगात महिला होती. तिचा मुलगा सापडत नव्हता. मग त्यामुळे तिच्या डोक्यावर तो परिणाम झाला. तो बरोबर नागेशनं तिला घेरलं. तिला म्हणला चल मी तुझ्या मुलाची भेट घडून आणतो. म्हणून तिला व्यवस्थित तिच्या गावामध्ये एका पडत्या घरामध्ये आणलं. रात्रीच तिचा गळा दाबून खून केला आणि त्याच रात्री तिला त्या खडब्यात टाकलं आणि तिला पेटून दिलं. म्हणजे पहा मित्रांनो की ह्या अनैतिक संबंधातून एका निष्पाप महिलेचा जीव घेतला गेला आणि ही प्लॅनिंग कशी गेली, ही कुठपर्यंत लोकांची मजल चाललेली आहे हे पहा. हे योग्य वाटतं का? मला तर हे योग्य वाटत नाही. कारण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण काय करत आहोत. विशेष म्हणजे किरणला 2 वर्षाची एक मुलगी पण आहे. त्या मुलीचा पण तिला तो विचार केलेला नाही. नवऱ्याचं जाऊ द्या, सासरचं जाऊ द्या, माहेरचं जाऊ द्या, पण मुलीचा पोटच्या मुलीचा तरी विचार करायचं काम होतं. पोलिसाचे सूत्र चालू आहेत की ही महिला कोण होती अजूनही निष्पन्न झालेली नाही. फक्त एवढं कळालेलं आहे की ती महिला पंढरपूरमधील गोपाळपुरातील एक महिला आहे. ती कोण काही नाही, तिचे DNA चाचणी चालू आहेत. पुढच्या गोष्टी कळल्यानंतर तुम्हाला मी लगेच कळेल. या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना ही घटना कळण्यासाठी चॅनलला शेअर नक्की करा.